नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। चक्क हा आमदार रडला। शपथविधीनंतर शिंदे गटात असो किंवा भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये नाराजी उफाळून आली, परंतु शिंदे गटाचा हा आमदार मात्र चक्क मीडियासमोरच डोळ्यात पाणी आलं। नेमकं काय झालंय आणि तो कोणता आमदार आहे की ज्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे तो अक्षरशः रडला, ते आपण सविस्तर बघूया। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। 2 दिवसापूर्वी शपथविधी सोहळा पार पडला। त्यानंतर अनेक माजी मंत्री असतील किंवा आमदार असतील यांची नाराजी उफाळून आली। त्यामध्ये ह्या आमदारांनी तर चक्क मीडियासमोरच रडायला सुरुवात केलेली दिसत आहे। त्यामध्ये अगोदर नरेंद्र बोंडेकर यांनी आपल्या सर्व पक्षाच्या पदांचा त्याग केला, म्हणजेच राजीनामा दिला। त्यानंतर विजय शिवतारे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं सांगितलं। त्यानंतर शिंदे गटाचे दीपक केसरकर असोत किंवा दुसरे अनेक नेते जे या मंत्रिमंडळात सामील न केल्यामुळे नाराज होते। त्यामध्येच आता मुंबईतील शिंदे गटात असलेले आमदार प्रकाश सुर्वे हे मीडियाशी बोलताना चक्क त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं। एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीपासून ते आतापर्यंत चांगली साथ दिली। उद्धव ठाकरेंच्या मुंबईमध्ये त्यांनी ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं। त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं नाही। उलट त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले योगेश कदम यांना मंत्रिपद दिल्याने ते प्रकाश सुर्वे अजूनच चिडले आणि म्हणाले की कोणत्या नेत्याच्या दबावानेच योगेश कदम या नवख्या आमदाराला शिंदेंनी मंत्री केलं, मात्र मला हॅट्रिक करून सुद्धा मंत्री केले नाही असं म्हणताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। त्यामुळे आता प्रत्येक आमदाराची अशी भावना नक्कीच होईल की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंपेक्षा कितीतरी सरस आणि दिलदार आहेत। ठाकरे हे सडळ हस्ते अनेक आमदारांना खासदारांना त्यांनी मोठं केलं, परंतु शिंदेंना प्रकाश सुर्वेंनी साथ देऊन सुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं नाही, उलट दुसऱ्यांना मंत्रिपदं दिली। त्यामुळे आता प्रकाश सुर्वे हे नाराज आहेत। असे अनेक आमदार आणि माजी मंत्री सुद्धा ठाकरेंमुळे शिंदेंच्या या मंत्रिमंडळावर नाराज दिसत आहेत। त्यातच तानाजी सावंत यांनी सुद्धा आपल्या सर्व सोशल मीडियावरील प्रोफाईल पिक्चर असेल, धनुष्यबाण किंवा इतर जे शिवसेना शिंदे गटाचे जे फोटो असतील ते हटवले आहेत। त्यामुळे आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्याचा रोष शिंदेंना आता येत्या काळात घ्यावा लागेल असं दिसतं। त्यामुळे आता प्रकाश सुर्वे असतील किंवा इतर जे नेते असतील ते मंत्रिपदामुळे नाराज जर झालेच आहेत, परंतु आता त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून त्यांना पश्चाताप नक्कीच होत असेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात देण्याची वृत्ती कोणाची जास्त आहे? आपण सुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।